मेरा दंडोत प्रेम से, यही प्रेम रहे स्थाई, कृपा दृष्टि वही मिले। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चक्षुषा चैव दिव्येन योगमाविष्करोति यः, विश्रुतं विश्वरूपं च तस्मै बुद्धात्मने नमः। परम आदरणीय सज्जन वृंद, अध्यात्मशास्त्रातील तत्वदर्शी नवम बुद्धावतार भगवान श्री मायानंद चैतन्य, दगड पारवा उपकेंद्राचे सर्व संचालक आणि दिव्य चक्षुवान मंडळी, उपस्थित सर्व महिला वर्ग, सर्व भ्रातृवर्ग आणि अनेक प्रांतातून आलेले मुमुक्षुजन, विज्ञानी जन, उपदेशक, अभ्यासक सगळ्यांना मनपूर्वक वंदन करून मी आज सर्वांग योग हा आपला जो प्रतिपाद्य विषय आहे त्यावर माझं थोडंफार मनन सांगणार आहे। उपदेश करणारे का, तर उपदेश म्हणजे की त्या विषयाच्या जवळ घेऊन जाणं। तर विषयाच्या जवळ सगळे आहेतच। आपला हा कार्यक्रम जो आहे ब्रह्मसत्राचा, हा संमेलन घेण्याचा उद्देश की आपलं जे मनन होतंय, आपला जो विचार होतोय तो एकमेकांशी आपण बोलावा। त्याच्यात काही चूक असेल, कमी जास्त असेल ते पण एकमेकांना कळेल। एखादी गोष्ट एखाद्याच्या मननातनं एखाद्याला कळते, जास्त चांगली कळते। तर ह्या सगळ्यासाठी हे आपण म्हणतो ना मेळा, तर हे मंथन आहे। तर कुणाला येत नाही म्हणून सांगतायत का, तर असं नाहीये। त्याचा हेतू काय आहे की मंथन आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण पुन्हा जसं घुसळू त्याच्यातनं आपल्याला लोणी काढायचंय। मग ते लोणी काढण्यासाठी हे मंथन आहे आणि म्हणून त्या मंथनासाठी आज मला इथे माझं मनन सांगण्याची आज्ञा झाली, त्याप्रमाणे इथे मी सांगते। तर आता सर्वांग योग आपण शिकतोय। आपल्याला सद्गुरूचं सान्निध्य मिळालं हे आपलं परम भाग्य आहे खरं सांगायचं तर। कारण की ते मिळाल्यावर काय होतं, सगळीकडची भटकंती जी आहे ती सगळी थांबून जाते। नाहीतर शोधत फिरतायत, इकडे शोधा तिकडे शोधा, फिरत राहतात। फिरणं कधी माणसाचं थांबतच नाही। असं वाटतं आता गावला आता इथे कळेल, मग पुन्हा असं वाटतं नाही काही नाही कळालं। पण जेव्हा आपण सर्वांग योग शिकतो, विज्ञान शाळेत येतो, तेव्हा आता इथे काय होतं की आता ह्याच्या पुढे जाणण्यासारखं काहीही शिल्लक नाही। तर संपूर्ण आता जाणण्याचं काही शिल्लक नाही। जे जाणायचंय ते माझ्यापर्यंत आलंय। मग आता शिल्लक काय असतं, जाणल्यानंतर काय उरतं, आता जाणलं की त्याचं मनन, चिंतन, निधिध्यास ते आपल्याशी एकरूप करायचंय। तर म्हणून 3 स्तर सांगितले, सगळ्या अभ्यासासाठी 3 स्तर सांगितले, ज्ञातुम, द्रष्टुम, तत्वेन प्रविष्टुम। ज्ञातुम म्हणजे काय की आधी काय आहे हे मला सांगा तर खरी। परमात्मा म्हणतात, परमात्म्याला शोधायला का जातात लोक, काय गरज आहे, आमचं रोजचं खाणं पिणं सगळं तर चाललंय, मग परमात्म्याला शोधायची काय गरज आहे। तर परमात्म्याला शोधण्यासाठी पहिल्यांदी एक सकाम भावना असते। काय सकाम भावना, आधार। माझा आधार कोण आहे बा, मला जमलं नाही तर मला कोण साथ देणार आहे, कुणाच्या आधाराने मी कार्य करणार। म्हणून आपण काय करतो, आधार शोधायला लागतो। ही सकाम भावना आहे आपली, सकाम भावना आहे की मला
माझ्या कामात यश मिळावं, माझं आजारपण आहे ते दूर व्हावं, माझी काही संकट असतील ती जावी, ह्याच्यासाठी आम्ही कुणाला तरी आधार शोधतोय. परीक्षेत अभ्यास नाही केला तरी कोणी पास करून द्यावं बा, आम्ही आधार शोधतोय. म्हणून त्या आधाराचा शोध सकामतेमध्ये पण प्रत्येक मानवाला आहेच आहे. पण ती सकामता आहे, ते अज्ञान आहे. पण जेव्हा हे अज्ञान ओलांडतो तेव्हा सुद्धा परमात्म्याचा शोध घेतला जातो. आणि तो शोध कशासाठी असतो? जाणण्यासाठी. कारण की आपल्याला मनुष्य देह मिळाला. मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांसारखाच आहे का वेगळा आहे? वेगळा आहे. सगळे प्राणी एकमेकांपासून वेगळे आहेत आणि मनुष्य प्राणी हा पण सगळ्या प्राण्यांपासून वेगळा आहे. तर काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? त्याला शिंग आहे, शेपूट आहे? नाही, काही नाही. उडता येतं, पंख आहेत? ते पण नाही. अरे काय कामाचा मनुष्य? काय करता येणार त्याला? ना उडता येणार, ना पाण्याच्या खाली जाऊन राहता येणार. काय कामाचा मनुष्य देह? पण मनुष्य देहामध्ये एक विशेष गोष्ट आहे. कोणती विशेष गोष्ट आहे? की मनुष्य देहामध्ये इंद्रिय, मन आणि बुद्धी हे अशा प्रकारे बनलेत, उत्क्रांत झालेत की त्यांनी आपण परमात्म्याला जाणू शकतो. परमात्मा कोण त्याची आपण ओळख करून घेऊ शकतो. त्याचं कार्य कसं चालतं ते आपण समजून घेऊ शकतो. आणि ते समजून घेतल्यानंतर आपण परमात्म्याचे हात बनतो. आपण परमात्म्याचे हात बनतो. हे मोठं भाग्य मनुष्य देहाचं आहे. म्हणून काय सांगितलं? उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोक्ता, महेश्वर. अनुकूल सदा साक्षी, भरता भोक्ता महेश्वर, परमात्मा कहे जिसको वही है इस देह में. परमात्मा कहे जिसको वही है इस देह में. म्हणजे मनुष्य देहामध्ये परमात्म्याला जाणण्याचं साधन आहे आणि परमात्म्याचा अंश बनून, परमात्म्याचा हात बनून परमात्म्याचं कार्य करण्याचं पण त्याच्यामध्ये बळ आहे. म्हणून त्याला पंख नाहीये, शेपटी नाहीये, शिंग नाहीये, असे मोठ्या मोठ्याले दात नाहीये, चित्त्यासारखा पळू पण नाही शकत, उंदरासारखा विळ करू शकत नाही, काही करू शकत नाही. आपल्याला वाटेल काय करतो मनुष्य, पण मनुष्याकडे अशी साधनं आहेत की ज्यांनी तो परमात्म्याला जाणू शकतो. परमात्म्याला जाणल्यानंतर नुसतं जाणू नये, त्याचा अनुभव करू शकतो. ज्ञातुम द्रष्टुम आणि मग तत्वेन प्रविष्टुम. तत्वेन प्रविष्टुम म्हणजे परमात्मरूप होऊन जाऊ शकतो. आणि मग झालो आम्ही परमात्मरूप तर काय होईल? काय होईल? परमात्मरूप झालं की परमात्मा आज्ञेप्रमाणे आम्ही कर्म करू शकतो. परमात्म्याचे हात बनवू शकतो. देवाचे हात, हे हात देवाचे, पण आम्हाला काय वाटतं कोणाचे हात आहेत? आम्हाला वाटतं आमचे. मग ह्या हातांनी काय करायचं? आमचा स्वार्थ सिद्ध करायचा. आणि जेव्हा आमचं परमात्मा स्वरूपाचं ज्ञान होतं आम्हाला काय कळतं की अरे हे हात काय फक्त आमचे आहेत का? हे हात देवाचे आहेत. मग त्यांनी काय करायचं? देवाचं काम करायचं. मग काय देवाचं काम? देवाचं काम तरी काय? सर्व समष्टी, सर्व भूत मात्राचं कल्याण, सगळ्यांना सुख देणं, अभावपूर्ती करणं. भरता आहे ना परमात्मा, भरता भोगता पण परमात्माच आहे. तर हा परमात्म्याला जाणणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं. आणि त्यांनी आपल्या मनुष्य देहाचं सार्थक होतं. सार्थक कधी होतं? खूप पैसा मिळाला, खूप पैसा मिळाला की झालं का सार्थक? कोणी आपल्याला नमस्कार केला, आपल्याकडे काय पद्धत आहे बघ, लहानाने मोठ्याला नमस्कार केला, आम्ही काय म्हणतो? नमस्कार केला, खूप मोठा हो, बडा बनो, खूप मोठा हो, अशी आम्ही आशीर्वाद देतो. मोठा हो म्हणजे काय? का तुझं वजन 200 किलो होऊ दे बा, असं म्हणणं आहे का? काय असं नाही. मोठा हो म्हणजे काय? मोठा हो म्हणजे तुझ्या बुद्धीमध्ये जी संकुचितता आहे की मी एवढाच आहे, ती संकुचितता जाऊ दे. व्यष्टीभाव गळून पडू दे आणि व्यष्टी समष्टी एकत्र आहेत हे भान येऊ दे. तू किती मोठा आहे? तू काय झाला? आकाशा एवढा, विश्वा एवढा मी मोठा आहे.
मी विश्वाकार आहे, विश्वा एवढा मी मोठा आहे. मोठा हो म्हणजे काय? अरे विश्वरूप आहे तू, विश्वाचा हात आहे तू, विश्व एवढा आहे हे लक्षात घे. बुद्धीची जी एवढी 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 छोटी वृत्ती झाली ना, ती मोठी कर. तर म्हणून आम्हाला विश्वाकार होण्यासाठी परमात्मा जाणायचं आहे. पण नुसतं जाणून होणार का? नुसतं जाणून नाही, ज्ञातून. मग जाणल्यानंतर अनुभव करायचा आणि अनुभव केल्यानंतर त्याच्यात मिळून जायचंय, तेच बनून जायचंय. आणि तेच बनून गेल्यानंतर आता आमच्या हातून जे कर्म घडेल ते तेजस्वी कर्म, देवाचं काम, विश्वाचं कार्य. आणि त्यांनी काय होईल? त्यांनी सगळ्यांना सुख, सगळ्यांचं कल्याण, सगळीकडे जे आतमध्ये आपल्या जी चलबिचल आहे, अशांती आहे, तिथे काही काळासाठी तरी आम्ही शांतीची स्थापना करू शकतो. म्हणून आम्हाला परमात्मरूप आमचे उत्क्रांतीचं सगळ्यात मोठं स्थान ते आम्हाला व्हायचंय, तिथपर्यंत आम्हाला जायचं. मग त्याच्यासाठी कोण आहे बाबा परमात्मा? ओळख करून घेऊया. कारण की न जाणता आपण कसं काय, तर शब्दातच खरं सगळं आलं. काय शब्द आहे? परम आत्मा. परमात्मा. परम म्हणजे काय? परम मोठा. आत्मन म्हणजे काय? मी. परम आत्मन म्हणजे काय? मोठा मी. ठीक आहे, मोठा मी. आणि जीव आत्मा. जीव म्हणजे काय? छोटा, अल्प, खूप कमी. किती कमी? 3.5 हाताचा. आत्मन म्हणजे काय? मी. मग मोठा हो म्हणजे जीव आत्मा जीव भावामध्ये झालेला आहे, अल्प झालाय, 3.5 हातांचा झालाय. तो मोठा करायचा आहे म्हणजे विश्वा एवढा करायचा आहे. परम आत्मन, परमात्मा म्हणजे मोठा मी. तर आपल्याला काय करायचंय? मोठा मी, परमात्मा जाणायचंय. म्हणजे दुसऱ्या कोणाला जाणायचंय का? आता कोणाला जाणायचंय? परमात्म्याला जाणायचंय. आणि परम आत्मन म्हणजे मी. म्हणून सर्वांग योगामध्ये काय सांगितलंय? लक्ष सिद्धांत काय जोसो. काय लक्ष आहे? कुणाला जाणायचंय? लक्ष सिद्धांत काय जोसो निश्चयार्थ स्वरूप के. कोणाचा निश्चय करायचा आहे? स्वरूपाचा. मग स्वरूप माहित नाही का? नाही, मला माहिती आहे, पण जीव आत्मा स्वरूप माहिती. आणि आपल्याला कोणतं स्वरूप जाणायचंय? परम आत्मा, मोठा मी. मोठ्या मीचं स्वरूप काय? ते निश्चयार्थ स्वरूप के. तर लक्ष काय? परमात्म्याला जाणायचं म्हणजे स्वरूपाला जाणायचं. तर मग हे लक्ष साध्य करण्यासाठी आता कसं साध्य करायचं? हे लक्ष परमात्म्याला कसं जाणायचं? तर भगवान काय म्हणतात की विज्ञानाची रीती वापरा. यही विज्ञान की रीती. साक्षात्कार स्वरूप का? स्वरूपाचा साक्षात्कार व्हायचा असेल तर विज्ञान रीती वापरा. कोणती विज्ञान रीती? कोणत्या शाळेत जायचं? विज्ञान शाळेत जायचं. कोणती विज्ञान रीती? विज्ञान रीती म्हणजे काय? विज्ञान रीती म्हणजे जे एक आहे ते सगळ्या अंगांनी जाणायचं आणि सगळ्या अंगांचं मिळून एकच आहे ह्याचा बोध करायचा. एक आहे ते सगळ्या अंगाने जाणायचं. आपण तसंच तर करतो. आता बाबा लग्न करायचे, कुणाचं स्थळ शोधायचे, मग कसं जाणणार? नवरी मुलगी आहे, नवरा मुलगा आहे, कसं जाणणार? एकच मुलगी आहे, कसं जाणणार? विज्ञान रीतीच आहे. आम्ही तिला अनेक अंगांनी जाणतो का नाही? नाकी डोळी कशी आहे, रूप कसं आहे? बरं, रूप चांगलं आहे, बोलते कशी, काम करता येतात का, शिकलीये का नाही शिकलीये, हे काय जाणलं? एकाच माणसाला जाणलं ना मी, पण अनेक भावांमध्ये विश्लेषण केलं त्याचं. आणि मग नुसतं वरवरचा भाव जाणला का? नाही, वरवरचा भाव जाणून नाही आम्ही पुढे जाणतो. काय जाणतो? वरवर तर छान आहे दिसायला बाबा, पण स्वभाव कसा आहे? फार भांडखोर आहे का, कशी आहे, काय? म्हणजे सूक्ष्म भाव पण जाणतो, स्थूल भाव पण जाणतो. आधी स्थूल भाव, सूक्ष्म भाव एकाच माणसाला किती अंगाने जाणलं बघा आम्ही. आणि मग एवढ्या अंगाने जाणलं तर काय एवढ्या मुली आहेत का? एवढ्या मुली आहेत का स्थळाच्या? एकच मुलगी आहे. म्हणून हे सगळं मिळून एक आहे. विज्ञान रीती काय? यही विज्ञान की रीती.
विज्ञानाची रीती, आपल्याला वाटतं काय बाबा काय विज्ञानाची रीती असेल. विज्ञानाची रीती म्हणजे काय, एकालाच अनेक त्याच्या अंग उपांगाने जाणायचं आणि सर्व अंग मिळून त्यांचा योग करायचा आणि ते एकच आहे सगळं मिळून आपल्याला व्यवहार त्याच्याशी करायचा. पूर्ण जाणण्याची ती विज्ञान रीती आहे की आधी अनेक भावात आणि मग एक भाव. तर ही विज्ञान. तर भगवान काय म्हणतात की विज्ञानाच्या रीतीने साक्षात्कार होणार. मग त्याच्यासाठी काय म्हटलंय, बतासे अपने आगे रखना भूलना नहीं. तर मला पहिल्यांदा सुरुवातीला कळायचंच नाही, अजिबात कळायचं नाही. काय कळायचं नाही की अरे काय शोधायला निघालंय, स्वरूपाचं ज्ञान करायचंय ना. स्वरूपाचं म्हणजे माझं ज्ञान करायचंय ना. मग बत्ताचं कशाला ठेवलं पुढं. माझं ज्ञान करायचं असेल तर माझ्याकडे बघितलं पाहिजे. तर भगवान काय म्हणताय की स्वरूपाचं ज्ञान करायचं. स्वरूपाचं ज्ञान करायचंय म्हणून काय करावं लागेल, आपल्याला बत्तासा समोर ठेवायला लागेल. आता माझा आणि बत्ताशाचा संबंध तरी तो काय, गडबड आहे वाटलं मला, कुछ तो गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. स्वरूपाचं ज्ञान करायचं बत्तासा समोर ठेवायला सांगितलं, असं कसं काय. मग लक्षात आलं की काय म्हणतायत श्रीकृष्ण, काय आपलं स्वरूप, आपलं स्वरूप विश्वरूप आहे. आपलं स्वरूप विश्वरूप आहे. आपलं स्वरूप विश्वरूप आहे. पण विश्वरूप किती मोठं आहे, एका खोलीत मावतं का. विश्वरूप इतकं मोठं आहे की आम्ही शोधू शकत नाही, इतकं मोठं आहे. मग आता खूप मोठं जे असेल त्याचा बोध कसा करायचा, सगळ्या गावांना जाऊन यायचं, सगळ्या गल्लीबोळ फिरायचे, कसा शोध लावायचा. म्हणून काय न्याय सांगितलंय, पिंडी ते ब्रह्मांडी, यत यत पिंडे तत्तत ब्रह्मांडे. जे पिंडी असे ते ब्रह्मांडी वसे, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. मग पिंडात काय, मग पिंड म्हणजे तरी काय हो, पिंड म्हणजे काय, पिंड म्हणजे जे खूप मोठं आहे त्याचा एक तुकडा तोडून घेतला. जशी पातेल्याभर भाजीतली आम्ही चमचाभर भाजी खाऊन बघितली, अख्खी भाजी खाऊन चव पाहतोय का, तसं विश्वाचा एक तुकडा. आणि या विश्वाचा मी भाग असल्यामुळे माझं स्वरूप, म्हणून स्वरूपाचा बोध म्हणजे परमात्म्याचा बोध, आणि परम आत्मा म्हणजे मोठा मी, आणि मोठा मी म्हणजे विश्वरूप. माझं स्वरूप विश्वरूप आहे. आणि या विश्वरूपातला एक कण, एक तुकडा, एक पिंड, त्याच्या आधाराने अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे काय, अधिष्ठान म्हणजे आहे विश्वरूपाचाच भाग. याच्या आधाराने ह्याचं बोट धरून धरून आम्ही विश्वापर्यंत जाण्याला लागतो. याचं बोट धरून धरून आम्ही विश्वाला जातो. म्हणून हे आम्ही अधिष्ठान समोर ठेवलं. आणि आता अधिष्ठानाला कसं बघायचं, तर त्यांनी सांगितलं की एक सकाम दृष्टीने बघितलं त्याला बत्तासा म्हणतात. आणि आधीच्या आपल्या आदरणीय गुरुजींनी सांगितलं की आपल्याला याला कसं बघायचंय, सूक्ष्म दृष्टीने म्हणजे तत्वदृष्टी, तत्वदृष्टीने बघायचंय. आणि तत्वदृष्टीने कसं बघतो आपण, पाहतो तर डोळ्यांनीच, पाहतो तर डोळ्यांनी, पण त्याच्या मागे काय लागली, निजबुद्धी, निजबुद्धी आणि सद्गुरूचा प्रकाश. डोळ्यांनीच पाहतो, लहान असल्यापासून छोटी छोटी बाळ आहे तिथे डोळ्यांनीच पाहतो, आणि आपण पण डोळ्यांनीच पाहणार, पण त्याच्या मागे सद्गुरूचा प्रकाश आहे. पाहतो तर आहे, पण कसं पाहायचंय, ज्ञानयुक्त पाहणं आहे आमचं. आता ज्ञानयुक्त पाहणं म्हणजे कसं, ज्ञानयुक्त पाहणं आणि अज्ञानयुक्त पाहणं म्हणजे कसं सांगितलं मगाशी गुरुजींनी. ज्ञानयुक्त पाहणं म्हणजे अखंड पाहणं, आणि अज्ञानयुक्त पाहणं म्हणजे खंड पाहणं, तेवढंच तुकडं पाहणं. ज्ञानयुक्त म्हणजे अखंड पाहणं. आता कॉलेजमध्ये जातात तिथे काही मुली दिसतात मला, तर अखंड कसं पाहायचं, पूर्ण विषयाशी जोडून देवा आम्ही धडा पाहतो, ज्ञानयुक्त झालं. आणि फक्त पास होण्यापुरतं तो धडा रट्टा मारतो, अज्ञानयुक्त झालं. अज्ञानयुक्ताला काय उपयोग नाही. आम्हाला काय करायचंय, जोडून पाहायचंय, खंड पाहायचं नाही, अखंड पाहायचं. मग आता आपल्या डोळ्यांनी पाहिलं, काय दिसलं, गोल पांढरं खंड,
मग सद्गुरू काय म्हणतात, थांब थांब थांब, जे डोळ्याला दिसतं, डोळ्याचा विषय काय आहे, रूप. रूप आहे ना, मग हे दिसतंय का, मग हे दिसतंय आणि आता दिसतंय का, ते सांगतायत. काय सांगतायत, हे दिसतंय आणि आता दिसतंय का, दिसतच आहे ना. का बरं, काय सद्गुरू सांगण्याचा प्रयत्न करतायत, मी दिसतंय का म्हटलं तेव्हा काय पाहिलं, खंड. हा, आणि मग तो खंड गेल्यावर आम्ही काय म्हणतो, आता दिसे ना, पण हात दिसत नाही का, मागची फुलं दिसत नाही का, माईक दिसत नाही का, मी दिसत नाही का, म्हणजे काय, अखंड पहा, खंड पाहू नका, एवढंच पाहायचं, एवढंच. अरे त्याच्या आजूबाजूचं पहा, त्याच्या आजूबाजूचं पण पाहायला शिका. सगळं एकत्र आहे ना, जगात सगळं एकत्र आहे का, तुकडे तुकड्यात आहे, सगळं एकत्र आहे. हा, रात्री आकाशात बघितलं तर चंद्र तारे एकत्र दिसतात, पण आम्ही फक्त चंद्रच पाहतो, तारे पाहत नाही. तर तारे नाही का तिकडे, आहे ना, सगळं एकत्रच आहे. म्हणून एकत्रच पहा, एकत्र पहा, अखंड पहा. म्हणून दिसतंय का, दिसतंय. आणि आता दिसतंय का, दिसतंय. दिसणं कसं आहे, अखंड आहे, अखंड आहे, सतत दिसत राहत. म्हणून आपल्या डोळ्यांनी पहा, रूप दिसतंय. तसंच आता 5 ज्ञानेंद्रिय दिले, माणूस उत्क्रांत आहे ना, इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. तसंच कानाने ऐका, शब्द, शब्द ऐकला, ह्याच्यात शब्द आहे. पुन्हा अखंड पहा, सगळ्या विश्वात शब्द भरलाय. स्पर्श करून पहा, याच्यात शब्द, स्पर्श, संपूर्ण विश्वात स्पर्श भरलेला आहे. जिभेला स्वाद घेऊन पहा, याच्या विश्वात रस भरलेला आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध 5 ज्ञानेंद्रियांनी त्याचा अनुभव करा. आणि नुसतं ह्याच्यात अनुभव करायचा आहे का, विसरून चालणार नाहीये आपल्याला. लक्ष्य सिद्धांत का क्या है, निश्चयार्थ बतासे के, असं आहे का, लक्ष्य सिद्धांत निश्चय, बताशाचा निश्चय करायचा आहे का स्वरूपाचा निश्चय करायचा, स्वरूपाचा. स्वरूप काय आहे, परम आत्मरूप, विश्वरूप. म्हणून सुरुवात अधिष्ठानापासून करायची, पोचायचे विश्वरूप. 5 तत्वांनी अखंड पाहिलं. पंचतत्वांचं हे सगळं काही पंचीकृत आहे, 5 तत्वांना पण वेगळं करता येत नाही. विज्ञान रीती आहे ना, विज्ञान रीती आमची सुटत नाही बरं का कुठे पण. एकात 5 पाहिले, विज्ञान रीती काय पाहिजे, आणि सगळं मिळून एक. आता 5 तत्व म्हणजे एकामध्ये 5 पाहिले, अर्ध झालं, अर्ध झालं बरं का. अर्धवट ज्ञानाने फार हुशारकी मारायची नाही आपल्याला. एकामध्ये 5 आहेत आम्हाला कळलं, अर्धवट झालं. पूर्ण कसं करायचं, 5 मिळून एक, एक 5 मिळून विज्ञान रीती आहे. एकाचे अनेक, अनेक मिळून एक, एकाचे 5 शब्द, स्पर्श, रूप, रसगंध 5 मिळून एक. तर ह्याला पंचीकरण म्हणतो आपण. एक केलं, आता अजून शोध लावला आपण की अजून आमच्याकडे पुढचं ज्ञानेंद्रिय काय, तर मन आहे. मनाने पण जाणू, सगळ्यांनी जाणू जितकं काही आहे त्यांनी. आता मनाला काय कळतं, मनाला सुख दुःखाचा भाव कळतो, सुख दुःखाचा भाव कळतो. आता सुख दुःख कशामुळे होतं, सुख दुःख कशा, एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल झाली, आपल्या उपयोगाची झाली, आपल्याला हवं ते करून दिलं त्या गोष्टींनी की आपल्याला सुख वाटतं, आणि तसं करून नाही दिलं तर आपल्याला दुःख वाटतं. म्हणजे सुख दुःख ही संवेदना मनाला येते, पण ती आपल्याला 5 तत्वांनीच कळते. मुळामध्ये 5 तत्वच ग्रहण करायला लागतात. त्याच्या आतला आपल्याला त्रिगुणात्मक भाव मनाला कळतो. सुख फक्त सुख, सुख दुःख आणि सुख दुःख मिश्र भाव आहेत. ते कशामुळे होतात, कशामुळे होतात, तर ते त्याच्या उपयोग करताना आपल्या मनासारखं झालं. म्हणून मनासारखं होण्यासाठी भगवान काय म्हणतायत की ह्या वस्तूला घी के साथ मिला दे. घी के साथ मिला देखो म्हणजे काय, आपल्यात मिळवून पाहण्याचा प्रयत्न करा. घी नामक गोष्टीनी स्निग्ध गोष्ट आहे. मगाशी गुरुजींनी सांगितलं की आम्हाला सत्व पाहिजे असेल तर आमचा व्यवहार काय पाहिजे,
सत्वाचा पाहिजे. सत्वाचा व्यवहार म्हणजे काय? तूप चोपडून केलेला व्यवहार. घी के साथ सत्वाचा व्यवहार. घी म्हणजे काय? घी म्हणजे आत्मीयता, आत्मभाव, आपलेपणाने. तूप चोपडून म्हणजे मस्का लावून नाही, मस्का लावून नाही. मस्का म्हणजे वेगळं झालं, रजोगुणी भाव झाला. तूप चोपडून म्हणजे काय? आत्मीयतेचा, आत्मीयतेचा. माझ्यामध्ये असं मिसळून जा की मला तृप्ती, पुष्टी, तुष्टी सगळं मिळेल. म्हणून घी के साथ मिला देखो, हे खाल्ल्यानंतर मला काय भाव येतो? आत्मीयतेचा भाव येतो. तर जसं इथे मग आता आपल्याला इतर गोष्टींशी व्यवहार करायचे तर काय घी के साथ मिळवायचं का? माईकला काय आता तुपात मिळवून आणायचं का? सत्वगुण काढायला त्याच्यातला. भगवान म्हणतात घी के साथ पिला देखो. हा माईक आहे, तूप आणा जरा, तूप लावा. ते म्हणतील काय करायला लागले काय नाही. आत्मीयतेचा व्यवहार. आत्मीयतेचा म्हणजे की यथार्थ व्यवहार. त्याच्याशी नीट सांभाळून ठेवा माईक, इकडे तिकडे टाकू नका. त्याच्या डब्यात बॉक्स मध्ये नीट ठेवा, त्याला नीट जोडा, स्वच्छ ठेवा. झाला ना व्यवहार आपला तसा. आपला व्यवहार तसा झाला तर माईक पण आपल्याला सुखाचं काम देईल की नाही. आम्ही आपला इथं काढला, टाकून दिला, टाकलं तर तुटला, आतलं काहीतरी मोडून गेलं, मग नंतर लावला तर चालेल ना. म्हणून घी के साथ मिला देखो म्हणजे आत्मीयतेचा व्यवहार करा, तर तीच वस्तू तुम्हाला सुखरूप, अनुकूल जाणवेल. आत्मीयतेचा व्यवहार. म्हणून श्रीकृष्णाचा व्यवहार त्याच्या गायींशी कसा होता? घी के साथ पिलो मिला. त्याच्या रथ चालवायचा ना, रथाच्या घोड्यांची खूप सेवा करायचा कृष्ण. का बरं? घी के साथ रथाच्या घोड्यांची सेवा करायचा. म्हणून कृष्णाच्या नुसत्या छोट्याशा इशाऱ्यावर घोडे सगळं काही करायचे. आणि कृष्णाच्या एका स्पर्शाने गायी दूध द्यायच्या भरपूर. व्यवहार सत्वगुण घी के साथ, आत्मीयतेचा व्यवहार. ह्याच्यातनच आम्हाला अनुकूलता येईल, सुख मिळेल. आणि मग जल के साथ पिणे से म्हणजे की सरबत करून बाबा पाण्यात घोळवून हे प्या. मग आता कसा अनुभव होईल? जल के साथ रजोगुणी. रजोगुणी व्यवहार केला तर रजोगुणी अनुभव येईल. म्हणजे मिश्र. मिश्र म्हणजे काय? सुखाचा आणि दुःखाचा. सुखाचा आणि दुःखाचा कसा मिश्र अनुभव. की मला आत्मीयता वगैरे काही नाहीये, पण काम काढून घ्यायचं त्यांच्याकडनं, प्रमिलाताईकडनं काम काढून घ्यायचं मला. तर मी तोंड देखलं, फार गोड गोड बोलले, त्यांना बरं वाटलं. आणि काम संपल्यावर तोंड दाखवलंच नाही. मी कोण, तुम्ही कोण ओळखस. आता काय मतलबाचा व्यवहार केला तर हा व्यवहार कसा असतो? रजोगुणी असतो, सुख दुःख मिश्र असतो. त्याने आधी सुख मिळतं वाटतं, पण नंतर दुःख मिळतं. आणि अकेली वस्तू खाणे से, ही नुसती हवेबरोबर कोरडी खाल्ली, कोरडी, त्याला आत्मीयतेचा, आपलेपणाचा ओलावाच नाही. कोरडी खाल्ली, कोरडा व्यवहार. कोरडा व्यवहार केला ह्याच्या बरोबर. आता कसं देईल? हाच बत्तासा काय करेल? कोरडा व्यवहार केल्यावर आपला व्यष्टीभाव धरून ठेवेल. मी म्हणेल माझ्याशी एक ग्रुप हो, म्हणेल नाही होणार जा. कडक दाताने जोर लावते लावते, तोडते तोडते, नाही तुटत जा. कडक. काय झालं? माझी त्याची टक्कर झाली. का टक्कर झाली? मग अकेली वस्तू खाणे से. कोरडा व्यवहार केला मी त्याच्याबरोबर, कोरडा व्यवहार. तर कुणाशीही आपण या विश्वामध्ये कोरडा व्यवहार केला तर काय होणार? व्यष्टी भावाची टक्कर होणार. ती व्यष्टी आपल्याशी एकरूप व्हायला तयार होणार नाही. ते म्हणेल तुमचं काय आम्हाला माहितीये, आमचं बघा आधी, आमचं एकदा दाखवतो. मग आपल्याला त्याच्यातनं त्रास होतो का सुख मिळतं? त्रास होतो. म्हणून भगवानांनी साध्या सिद्ध करण्याच्या हेतूने घी के साथ मिला देखो, जल के साथ पीने से, अकेली वस्तू खाने से, त्रिविधा. पण पुन्हा विज्ञान की रीती. काय विज्ञान की रीती? वेगळे ह्याच्यामध्ये एकामध्ये आता 5 आणि 3 8 भाव पाहिले. मग 8 आहेत का? विज्ञान की रीती म्हणजे एकामध्ये अनेक अंग पाहिजे आणि सगळे मिळून एकच आहे, सोडायचं नाही ते. मग याच्यामध्ये 8 भाव पाहिले, सगळे मिळून एकच आहे, सगळं मिळून एकच आहे. हे आम्हाला लक्षात आलं. म्हणजे हेच आम्हाला अनुकूल होतं, हेच आम्हाला सुख दुःख मिश्र अनुभव पण देतं, आणि हेच आम्हाला टक्कर पण देतं.
आमच्याशी मिळायला तयार होत नाही, दुःख देतं आम्हाला. एकच गोष्ट जाणतोय आम्ही, आणि हे जसं जसं जाणतोय तसं आम्ही काय जाणतोय, विश्वाला जाणतोय. कारण आपला हेतू बद्धाशाहीमध्ये पीएचडी करायची नाही. आपल्याला काय करायचंय, अधिष्ठानातून विश्वरूपाला जाणायचं, विश्वरूपाला. म्हणून जसं जसं इथे तसं इथे, तसा माझा व्यवहार कुणाशी आहे, गाई गुरांशी पण आम्ही आत्मीयतेचा व्यवहार केला, ते तसे वागतात. झाडा फुलांची पण आम्ही आत्मीयतेचा व्यवहार केला, सत्वगुण येतो. सगळ्यांची या विश्वामध्ये प्रत्येक कणाकणाशी आमचा जर घिके साथ मिला देखो असा व्यवहार असेल तर आम्हाला अनुभव तसाच येतो. तर हे तर शिक्षण झालं आणि जाणणं पण झालं. आता 5 आणि 3 8 मिळून हे कसं आहे, परिवर्तनशील आहे. हे पण परिवर्तनशील आहे, ह्याच्यात हालचाल होताना दिसत नाही बर का, पण हे परिवर्तनशील नक्की आहे. असंच्या असं ठेवलं इथे तुकडा पडेल थोड्या दिवसांनी. परिवर्तनशील हे पण आहे, परिवर्तनशील हे पण आहे. हालचाल इथे होत नाही आणि इथे होते. ते फक्त का बरं, कारण की इथे हेच आपल्या शरीरात जाऊन क्रियाशील होतं, प्राणांशी संयोग होतो आणि क्रियाशील होतो. तर हे स्पेशल आहे जीवांमध्ये, हे क्रियाशील होतात. मन बुद्धी अहंकार बल के कार्य है करे, पण हे क्रियाशील आहे, हे चर आहे आणि हे अचर आहे, क्रिया न करणारे. पण हे दोन्ही मध्ये तत्वतः काही भेद आहे का? ह्याच्यात 5 तत्व 3 गुण आहेत आणि ह्याच्याशी पण व्यवहार केल्यावर 3 गुण निघतील ना. आता फार बोलती छान, उरलेले गुण पण निघतील, निघायचे तर सगळ्यांचे निघतात. म्हणून 5 तत्व 3 गुण हे कशात आहेत, सगळ्यात आहे. या 8 मिळून काय म्हटलंय, क्षरभाव. क्षरभाव, क्षर का गतिमान आहे, परिवर्तनशील आहे. आता या 8 खरं वेगवेगळं पाहायचंच नाहीये. पुन्हा विज्ञानाच्या रीतीने काय केलं, 8 एक आहे हे कळलं. व्यवहार तुम्ही याच्या सत्वगुणाशी करताय, याच्या शब्दाशी करताय का याच्या रूपाशी करताय. लग्न करून काय आणायचंय, शब्द आणायचा आहे, स्पर्श आणायचा आहे, रूप आणायचा, रस आणायचा नाही, पूर्ण आणायचंय, पूर्ण आणायचं. म्हणून हे सगळ्यांचं एकत्र पाहण्याला आम्ही शिकलं पाहिजे. सगळ्यांचं लयस्थान, 8 लयस्थानाला एक शब्द वापरलाय, साम्यावस्था. गुणों की साम्यावस्था, गुणों की संख्या नाही. गुणों की साम्यावस्था म्हणजे काय, विज्ञानाची रीती आहे ना, अनेक केले एक, तसं आता अनेक केले तर आता त्या 8 एक केलं, गुणों की साम्यावस्था. गुणों की साम्यावस्था म्हणजे एकत्र पहा हो, 8 भावांचा अनुभव आला, पण 8 मिळून एक आहे. व्यवहार एकाशी करायचंय, त्याच्यातल्या कुठल्या एका भावावर जास्ती आसक्त होऊ नका, कारण की त्याच्यात प्रत्येक भाव आहे. म्हणून सत्वगुणावर आसक्त होऊ नका, त्याचा रज पण निघेल. रजवर पण आसक्त होऊ नका, त्याचा तम पण निघेल. कारण की काय, चक्राकार बदलत राहते, सगळं चक्राकार बदलते. आम्ही काय होतो, एक गुण पाहतो त्याच्यावर भाळतो, एक गुण पाहतो त्याच्यावर भाळतो, त्याच्यावर आसक्त होतो आणि मग ते बदललं की आम्हाला फार त्रास होतो, बदललं की फार त्रास होतो. पण आम्हाला काय कळायचंय, हे कसं आहे सगळं चक्राकार. चक्राकार म्हणजे काय, हे बदलत राहते, सत्व रज तम. म्हणून कुठल्याही एकात आसक्त होऊ नका. गुणों की साम्यावस्था, ती सगळे गुण त्याच्यातच आहेत, कार्यानुरूप येतात आणि त्याच्यात लय होतात, व्यक्त होतात आणि लय होतात. जे सगळं मिळून एक बनलंय त्याच्याशी आपली ओळख करा, त्याच्याशी आपली सद्भावना करा, त्याच्याशी आपला व्यवहार करायचा, त्याच्यातल्या कुठल्या एका भावामध्ये. म्हणून आपण एखाद्यालाच वाईट म्हणतो, हा वाईट आहे, वाईट आहे, फार वाईट आहे का, त्याच्यात काही चांगलं नाही का. आणि अमुक एक आहे, तो फार चांगला आहे, मग त्याच्यात काहीच वाईट नाही का. आम्ही एकाच त्याच्या भावामध्ये आसक्त होतो, आम्हाला कळत नाही की हे परिवर्तनशील आहे. सगळे भाव आहेत त्याच्यामध्ये, सगळं मिळून तो माणूस मान्य आहे का, करा, कारण की या विश्वरूपाचा भाव आहे, विश्वरूपाचाच भाग येतो असं आहे. आणि आता ह्या गुणसाम्याला जसं जसं आम्ही कळतं, कुठे गुणसाम्य, ह्याच्यात आहे का, ह्याच्यात आहे, ह्याच्यात आहे का, सगळीकडे अखंड आहे,
त्याचा विस्तार आम्ही शोधायला लागतो तेव्हा मला कळतं की आदि अंत मध्यरहित ते पसरलेलं आहे. आदि अंत मध्यरहित पसरलेले. हे जे आदि अंत मध्यरहित पसरलेलं आहे त्याच्यामध्ये आता त्याचा स्थिर भाव, स्थायी भाव, त्याला अक्षर भाव म्हणतो, आत्मा म्हणतो. तर आत्मा समजायचा असेल तर काय आपल्याला लक्षात घ्यायचं? आत्मा समजण्यासाठी की बाबा आत्मा बाहेरून आत येतो का आतून बाहेर जातो? आत्मा बाहेरून आत येतो का आतून बाहेर जातो? कुठून कुठे जातो? अंदर से बाहर, बाहर से अंदर. कहा? आत्मा स्थायी आहे, तो येत नाही आणि जात नाही. का नाही येत? काय आत्मा? आत्मा म्हणजे भाव आहे. कशाचा भाव आहे? हे जे अखंड विश्वरूप आहे, ही विश्ववस्तू अखंड आहे, या विश्ववस्तूचा मीचा जो भाव आहे त्याला आत्मा म्हणतात. या विश्ववस्तूचा मीचा भाव आहे. तर म्हणून ही वस्तु की उपलब्धि हो, उसी का भास सर्वत्र, हो रहा दृश्य मात्र में. ह्या दृश्य मात्रा, या अखंड विश्वरूपाचा भाव म्हणजे काय हो? तर आपण आहोत. आपला भाव आहे ना हातामध्ये. आपला भाव हातात जास्ती आहे का तोंडात जास्ती आहे? आपण हातात जास्ती आहे का तोंडात जास्ती? का डोळे तर फार छोटे आहेत, म्हणजे डोळ्यात आपण कमी आहे आणि हात लांब लांब आहेत म्हणून हातात जास्ती आहे, असं आहे का? आपणही आपल्या डोळ्यात, आपल्या हातात, आपल्या पायात, आपल्या सर्व अंग उपांगात आपणही असल्याचा भाव सम आहे, समान आहे, स्थायी आहे, न बदलणारा आहे. त्याचप्रमाणे हे विश्वरूप, हे अखंड पुरुषोत्तम एकाकार एक सगळ्या दृश्य मात्राचं समुच्चय बनून विश्वरूप बनलंय. त्यालाच पुरुषोत्तम म्हणतात. त्या पुरुषोत्तमाचा भाव, त्या पुरुषोत्तमाचा भाव की अरे हे माझंच अंग आहे, हे माझंच अंग आहे, हे माझंच अंग आहे, माझाच भाग आहे, हा जो भाव आहे त्याला आत्मा किंवा अक्षर भाव म्हणतात. म्हणून जितकं आम्ही पुरुषोत्तमाला अधिक जाणतो तितकं आम्ही आत्मतत्वाला जास्त जाणतो. पुरुषोत्तमाला हे एक आहे हे जाणल्यावर आत्मभाव आम्ही जास्त जाणतो. आणि मग आत्मभाव जाणल्यावर आता पुरुषोत्तमाचा भाव अक्षरात्मा आणि अक्षरात्माचं प्रगट स्वरूप क्षरभाव. म्हणून अक्षर क्षर विज्ञान रीतीने दोन पाहिले आणि त्याला एकत्र केलं पुरुषोत्तमात. विज्ञान रीतीमध्ये एकात दोन पाहिले आणि दोन मिळून एकच आहे. म्हणजे सरते शेवटी निश्चय कशाचा होतोय? आम्हाला निश्चय होतोय की हे मी सहित दिसणार हे सगळं एकच आहे. त्याच्याकडे पाहण्याचा माझा भाव म्हणजे स्वभाव. तर बरं हे सगळं करायचं कशाला? 2 मिनिटात अजून तुमचा धीर नाही फार तपासणार आहे. तर हे सगळं आपण जाणलं की हे सगळं मिळून एक आहे पुरुषोत्तम. कशाला जाणायचं? जाणलं बाबा ठीक आहे, खूप ऐकलं, दमलो, आता काय करायचं? चहा पिवायचं ना. जाणलं पुरुषोत्तम. त्या जाणण्याचा उपयोग काय? जाणण्याचा उपयोग आहे की हा जो एक विराट मी आहे त्या मीचा स्वभाव, पुरुषोत्तम जाणल्यावर स्वभाव प्रगट होतो. स्वभाव म्हणजे काय? स्वचा भाव, स्वचा भाव स्वभाव. पण स्व म्हणजे काय? निश्चयार्थ स्वरूप के. स्व म्हणजे काय? स्व म्हणजे इतकाच का? स्व म्हणजे विश्वरूप. म्हणून स्वभाव म्हणजे विश्वरूपाचा भाव, विश्वरूपाचा भाव. आणि म्हणून विश्वरूपाचे तसे समजून घेताना 2 स्वभाव आहेत. एक स्वभाव अक्षर स्वभाव. अक्षर स्वभाव म्हणजे हे माझंच रूप आहे, आत्मीयतेचा भाव, अखंडतेचा भाव. तुम्ही आणि मी आमची दुश्मनी आहे. आता लोक म्हणतात अहो सोडा दुश्मनी, सोडा. किती दिवस ठेवायची? नाही, मरेपर्यंत. हो, मेल्यानंतर तरी तुम्ही विश्वाच्या बाहेर जाणार का ते विश्वाच्या बाहेर जाणार? विश्वाच्या बाहेर जाण्याचा आम्हाला ऑप्शन नाहीये, इथेच आहे आपण. मग स्वभाव हा आत्मीयतेचा भाव जागला की आपला कर्म कसं व्हायला. म्हणून स्वभाव आणि अक्षर स्वभाव आणि नंतर क्षर स्वभाव जो गुणात्मक आहे त्याच्याबद्दल सगळेच बोलतात, आपल्या गुणांची जी क्षमता आहे. पण गुणांचा स्वभाव एकटा काम करू शकत
गुणांचं नुसतं स्वभावाने काम केलं की मी अमुक स्वभावाची आहे, तर ते काम कर्त्या भावाने होईल, स्वार्थाने होईल. म्हणून गुण स्वभावाला अक्षर स्वभावाशी जोडायचंय. गुण स्वभावाला अक्षर स्वभावाशी जोडायचंय. म्हणजे आपण पुरुषोत्तम रूप होऊन जेव्हा कर्म करतो, हे कर्म कसं होतं? तेजस्वी कर्म, सर्वांच्या कल्याणाचं कर्म, शांती देणारं कर्म. म्हणून या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय? आमच्या स्वभावाला जाग करणं. कोणत्या स्वभावाला? दोन स्वभाव, गुणरूप स्वभाव आणि स्थायी अक्षर स्वभाव. दोघांना जाग करून कर्म आता घडायला लागलं की ते स्पेशल कर्म आहे. त्या कर्माची महिमा 2 मिनिटात सांगते की ते कर्म केलं शबरीला, शबरीची बोरं खाल्ली रामानी. कधी? 10,000 वर्षापूर्वी. त्याची आठवण काढू काढू अजून आमच्या मनामध्ये उमाळा येतोय, आनंदाश्रू येत आहे. का बरं? कारण स्वभाव जाणला. क्षर स्वभाव अक्षर स्वभाव एकत्र करून केलेलं कर्म अनादी काळापर्यंत, अनंत काळापर्यंत लोकांना आनंदाची अनुभूती देते. तर तशी कर्म आपल्या सगळ्यांच्या हातून ह्या ज्ञानानंतर घडतील अशी आशा करूयात. आणि मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. काही चूक झाली असेल तर माफ करा. नर्मदे.